नमस्कार मित्रांनो, नवीन सुरुवातीसाठी आता आपला मित्र उदयलाल घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवाचा होणार आहे इथं फायदा. मग सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा एवढा फायदा करणारा हा सल्ला कोणता आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जीवन सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य म्हणून सुक्कट हे 100% द्यायचंच नाही. जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार फायदा. पण जो सामान्य कुक्कुटपालक बांधव तो मात्र विचारायला लागला की उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांना खाद्य म्हणून सुक्कट का द्यायचं नाही, आणि उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य म्हणून सुक्कट दिलं तर याचा कशा पद्धतीने होऊ शकतो दुष्परिणाम. सुक्कटमध्ये असं काय आहे की ज्याचा वापर उन्हाळ्यात केल्याने कोंबड्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात जाणून. तर आपल्याला सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ जरूर शेअर करा. मला माहिती आहे की आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहिले त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आलाय आपल्या सर्वांसाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आपण सर्वांनी आता उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य म्हणून सुक्कट हे 100% द्यायचंच नाही. जर आपण सर्वांनी उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य म्हणून सुक्कट दिलं तर गॅरंटीनं सांगतो आपल्या कोंबड्यांचा याच्यामुळे जीव सुद्धा जाऊ शकतो. मग सुक्कटमध्ये असं काय की ज्यामुळं आपण सर्वांनी उन्हाळ्यात सुक्कटचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून करायचा नाही, आणि आपण सर्वांनी जर उन्हाळ्यात कोंबड्यांसाठी सुक्कटचा वापर खाद्य म्हणून केला तर याचा परिणाम कोंबड्यांवरती कशा पद्धतीने होऊ शकतो. आणि जर सुक्कट आपल्याला उन्हाळ्यात द्यायचं नसेल तर याला असणारा दुसरा पर्याय कोणता की ज्याच्यामुळे आमचा खाद्य खर्चही वाढणार नाही आणि दुसरीकडे आमचं अंडे उत्पादन अबाधित राहू शकेल. चला तर मग या सर्व प्रश्नांची आता या ठिकाणी सविस्तर उत्तरे घेऊयात जाणून. जर आपण सर्वांनी बघितलं तर सुक्कट हा अत्यंत महत्त्वाचा कंटेंट आहे. कुक्कुटपालनात सुक्कटचा वापर सरासरी हा प्रत्येक कुक्कुटपालक बांधव करत असतो. पण सुक्कटचा वापर जर उन्हाळ्यात केला तर कोंबड्यांवरती अरिष्ट येऊ शकते आणि कोंबड्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. कारण काय आहे ते आता घेऊया समजून. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी. आता आपल्या सर्वांना हे माहिती झालं असेल की शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे काय, की बाहेरच्या वातावरणात जो बदल होतो त्याच्यासोबत कोंबडी फार लवकर ॲडजस्ट करू शकत नाही. म्हणजे बाहेरच्या वातावरणात तापमान खूप वाढलं तर कोंबडीच्या शरीरातील तापमानसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की बाहेरच्या वातावरणात तापमान घटलं की कोंबडीच्या शरीरातील तापमानसुद्धा घटतंय. म्हणजे कोंबडी स्वतःच्या शरीरातील तापमान हे वाढवू शकत नाही आणि कमीसुद्धा करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जो खाद्यपदार्थ आपण कोंबड्यांसाठी देऊ करतो त्याच्या माध्यमातूनच ती स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करू शकते अथवा त्या ठिकाणी वाढवू शकते. आता उन्हाळ्याचा विचार केला तर कोंबडीच्या शरीरातील तापमान हे वाढणार की घटणार, जरा मला आता आपण सर्वांनी या ठिकाणी सांगावं. जर उन्हाळ्याचा विचार केला तर कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढत असते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर सुक्कटमध्ये अतिरिक्त गरमी असते आणि सुक्कटमधली ही अतिरिक्त जी गरमी असते ती गरमी कोंबड्यांचा जीव घेऊ शकते. पण कसा, आता समजावून सांगतो. जर आपण बघितलं तर कोंबडीच्या शरीरामधलं तापमान उन्हाळ्यात वाढते कारण बाहेरचं तापमान वाढले, आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर सुक्कटमध्ये गरमी असते. आता आपण जर या ठिकाणी कोंबड्यांना खाद्य म्हणून सुक्कट दिलं तर कोंबड्यांच्या शरीरामधील गरमी ही वाढते आणि कोंबडीच्या शरीरामधली गरमी घामग्रंथी नसल्यामुळे कोंबडी काही बाहेर टाकू शकत नाही, आणि जास्त प्रमाणात ही गरमी जर निर्माण झाली तर याच्यामुळं काय होतं,
कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते, कोंबडीला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो आणि कोंबडीला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून कोंबडीचा जीवसुद्धा जाऊ शकतो. तर आपण आता काय करायला पाहिजे हे देखील लक्षात घ्या, की मग सुक्कटचा वापर जो आहे तो उन्हाळ्यात 100% टाळायचा आहे का? तर लक्षात घ्या मित्रांनो, सुक्कटचा वापर उन्हाळ्यात जर नाही केला तर फार बरं होईल. पण मग आपण कशा पद्धतीनं पूर्ण प्लॅनिंग करायची, की ज्याच्यामुळं सुक्कटचा वापर न करता आपण एक बेस्ट ऑप्शनसुद्धा या ठिकाणी आणू शकतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, सुक्कटचा वापर कधीपासून कधीपर्यंत टाळायचा आहे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडचं तापमान समजा 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं तर सुक्कटचा वापर 100% करायचा नाही. आता 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान कधी जाते बरं? तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण 15 एप्रिलच्या पुढे जातो, तर 15 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत तापमान निरंतरपणे आपण जर बघितलं तर 40 डिग्री सेल्सिअसच्या वर आपणास आढळून येते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, की 15 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत कोंबड्यांना खाद्य म्हणून सुक्कटचा वापर 100% करायचाच नाही. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्ही 15 जूनच्या नंतर जसा पाऊस पडला आणि तापमान कमी झालं तर सुक्कटचा वापर हा पुन्हा सुरू करू शकता. आणि 15 एप्रिलच्या अगोदर आपण सुक्कट दिलं तर काही हरकत नाही. पण कसं राहते, की कोणती पण गोष्ट किती द्यावी ह्याला मर्यादा असते. तर तुम्हाला सांगतो 15 एप्रिलपर्यंत तुम्ही 15 ते 20 ग्रॅम प्रति दिवस प्रति कोंबडी जर सुक्कट दिलं तर मला वाटते तुम्हाला काही त्रास होणार नाही. कोंबड्यासुद्धा तंदुरुस्त राहतील. पण समजा तुमचं प्रमाण हे 15 एप्रिलपर्यंत सुद्धा जर 30-40 ग्रामपर्यंत गेलं तर 100% आपल्या कोंबड्यांचा जीवसुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो. बघा, तुम्हाला घाबरवणं काय माझं काम नाही, पण उचित मार्गदर्शन देणं हे सुद्धा माझं कर्तव्य आणि याच्यामुळे तुम्हाला सावध करत आहे, सावधान करत आहे, की आपण सर्वांनी जे सुक्कट आहे त्याचा वापर 15 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत तर 100% करायचाच नाही आणि 15 एप्रिलपर्यंत जो वापर होणार आहे तो वापर फक्त प्रति दिवस प्रति कोंबडी 20 ग्रॅम असावा, याच्यावर अजिबात वापर जायला नको. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आपण सर्वांनी उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सुक्कटचा वापर 15 एप्रिलपर्यंत करावा. पण जेव्हा खूप कडक ऊन पडते तेव्हा मात्र आपण सर्वांनी सुक्कटचा वापर 100% करायचाच नाही. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, की चला सुक्कट वापरायचं नाही सांगितलंय, पण याला ऑप्शन असलं तर सांगा, की ज्याच्यामुळं आमचा खाद्य खर्च हा वाढायला नको आणि आमचं अंडे उत्पादन, कोंबडीची वजन वाढ ही व्यवस्थित राहायला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला सुक्कटसाठी असणारा एक जबरदस्त पर्याय म्हणजे कांदा आहे. तर आपण सर्वांनी 15 मार्च नंतर कांद्याचा जो वापर आहे तो 100% वाढवावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यायला पाहिजे, की कांद्याचा वापर वाढवत असताना या ठिकाणी ज्या पदार्थामध्ये थंडपणा आहे आणि ज्या पदार्थामध्ये पाण्याचं प्रमाण अधिक आहे त्यांचा वापर आपण इथं करायला पाहिजे. म्हणजे काय मित्रांनो, तर लक्षात घ्या, तुम्ही टरबूजाचा वापर वाढवायला पाहिजे, खरबुजाचा वापर वाढवायला पाहिजे, काकडी, बीट यांचा वापर वाढवायला पाहिजे, दही, ताक यांचा वापर वाढवायला पाहिजे, पाण्याच्या माध्यमातून लिंबू पाण्याचा वापरसुद्धा वाढवायला पाहिजे. टोमॅटो जर स्वस्त मिळत असतील तर याचाही वापर आपण करू शकता. पण सुक्कट द्यायचं नसेल तर हे जे मी ऑप्शन सांगितले यांचा वापर करा. 100% तुम्हाला जबरदस्त रिझल्ट इथं प्राप्त होऊ शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सर्वांनी कुक्कुटपालनाच्या व्यवसायात या ठिकाणी कडक उन्हापासून कोंबडीचं संरक्षण करण्यासाठी सुक्कटचा जो वापर आपण सध्या करत आहात तो वापर कमी करायला पाहिजे आणि 15 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत सुक्कटचा वापर 100% करायलाच नाही पाहिजे. जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर आपल्या कोंबडीचा जो जीव जाण्याची शक्यता ती शक्यता या ठिकाणी आपण निरस्त करू शकतो आणि तंदुरुस्त या ठिकाणी कुक्कुटपालन भर उन्हाळ्यात सुद्धा करू शकतो. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की ही गोष्ट आता आपल्या लक्षात आली, की बाबा सुक्कटचा वापर आपण सर्वांनी उन्हाळ्यामध्ये 15 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत करायचा नाही आणि 15 एप्रिलच्या अगोदर प्रति कोंबडी 20 ग्रॅम आणि प्रति पिल्लू 10 ग्रॅम इथपर्यंत वापर करायचा आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की सर हा सल्ला योग्य वेळी जर नाही मिळाला तर आमचं फार नुकसान होऊ शकते.
अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे, की आपली जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी मी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलो आहे. जी ऑनलाईन ट्रेनिंग मित्रांनो दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते, ज्याच्यामध्ये एक लेक्चर, वेदर बुलेटिन आणि प्रश्न उत्तरं असतात. वेदर बुलेटिनमध्ये पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार हे सांगितलं जाते, ज्यामुळे कोंबड्यांवरती व पिल्लांवरती काही आजार येण्याची शक्यता असली तर अगोदरच औषधोपचार केले जातात आणि चुकून आजार आला तर तात्काळ त्या ठिकाणी इलाजसुद्धा सुचवला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की आठवड्याभर जेवढे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मी त्या ठिकाणी लाईव्ह देतो. त्याच्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांचा उलगडा हा उत्तर रूपानं होतो, त्यामुळे टेन्शन राहत नाही. आणि लक्षात घ्या, की महत्त्वाची गोष्ट तुमच्याही मनात येत असेल, की सर आम्ही संडेला तर हे सगळं करू, पण इतर दिवशी जर अडचण आली तर काय करायचं? तर लक्षात घ्या, इतर दिवशी आलेल्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी लखन सरांचा नंबर आहे 84 21 82 62 62. तुम्ही दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान कॉल केले तर तुमच्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी तुम्हास मिळू शकतात. तर मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी करायचे का? तर तुम्ही 84 21 82 62 62 या असणाऱ्या नंबरवरती कॉल करा. जर तुम्ही सर्वांनी फोन केला तर लखन सर फोन उचलतील. फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामात सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील, तुम्ही काय करा, WhatsApp नंबर 84 21 82 62 62 आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढं केलं की त्यानंतर लखन सर तुम्हास काय करतील, माझा फोनपे, गुगल पे नंबर जो 82 65 0 88 460 8265088460, बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल इथं परिपूर्ण. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ज्यांना कुक्कुटपालनाच्या व्यवस्थेतून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायच्यासाठी कॉल करा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. आता मित्रांनो, आपली मार्केटिंगची जी चिंता आहे ती दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप बनवला आणि जर आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात. याच्यासाठी WhatsApp नंबर 84 21 82 62 62, आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतले जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमची मार्केटिंगची चिंता दूर होईल आणि तुम्हाला आमच्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवता सुद्धा येईल. पण ज्यांना लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा त्यांनी लखन सरांशी संपर्क साधा. नंबर आहे 84 21 82 62 62. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेतली की सुक्कटचा वापर उन्हाळ्यात कोंबड्यांचा कशा पद्धतीने जीव घेऊ शकतो आणि सुक्कट कशामुळे उन्हाळ्यात द्यायचं नाही, दिलं तर काय होऊ शकते आणि सुक्कटला कोणतं ऑप्शन आहे की जे वापरल्याने आपला खाद्य खर्च हा कमी होऊ शकतो. तर मित्रांनो, काही प्रश्न असतील तर विचारत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. सर्वांचे आभार.